गोरेगाव पश्चिममधील सिद्धार्थनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्वसन प्रकल्पातील 663 घरांसाठी उद्या लॉटरी। 7 एप्रिलपासून घराचा ताबा पत्र देण्यास किंबहुना सुरुवात। महाराष्ट्रामध्ये राज्य रस्त्यांसाठी केंद्रीय रस्ते पायाभूत सुविधा निधीतून 1994 कोटींचा निधी मंजूर। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची माहिती। मुंबईतील अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले उड्डाणपुलाचं काम अंतिम टप्प्यात। महापालिकेकडून काम पूर्ण करण्यासाठी 15 मे पर्यंतची मुदत। त्यामुळे गोखले पूल ते गोल्ड स्पॉट जंक्शन पूर्ववाहिनी मार्ग 15 मे पर्यंत राहणार बंद। घरकुल लाभार्थ्यांना गाळ, माती आणि मुरुम मोफत मिळणार। महसूल विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय। सिंगापूरच्या धर्तीवर महाराष्ट्रात उभारणार जागतिक कौशल्य केंद्र। युवकांना जागतिक दर्जाचं प्रशिक्षण देणार। मंत्री मंगल प्रभात लोढा यांची घोषणा। पंढरपुरात चैत्रवारीच्या पार्श्वभूमीवर मांस विक्रीला बंदी। 7 ते 9 एप्रिल दरम्यान मांस विक्री न करण्याचे प्रांताधिकाऱ्यांचे आदेश। जालन्यातल्या भोकरदन तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस। रब्बी हंगामातील मका आणि गहू पिकाचं मोठं नुकसान। शेतकरी चिंतेत। प्रशांत कोरटकरची अखेर कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात धाव। कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ न्यायालयाने फेटाळला होता जामीन अर्ज। कोरटकरच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होण्याची शक्यता। दिल्लीचे उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना यांची बदनामी केल्याबद्दल मेधा पाटकरांची शिक्षा कायम। 5 महिन्यांचा तुरुंगवास आणि 10 लाखांच्या दंडाची सुनावण्यात आली होती शिक्षा। पंतप्रधान मोदींना थायलंडमधील बँकॉकमध्ये गार्ड ऑफ ऑनर। थायलंडच्या पंतप्रधानांनी केलं मोदींचं स्वागत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।